अनुभव अवघाची साधिला अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई पिटोनिया मुसे आला अलंकार पिटोनिया मुसे आला अलंकार दग्धते असार होनिया अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई एकची उरले काया वाचा मना एकची उरले काया वाचा मना आनंद भुवना माझी त्रयी अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होणी किंकर विठोबाचे अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई समचरण सरोजम सांद्रनिलांबुदाभम जगननिहित पाणी मंडणम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कैंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलै चिंतयामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर संपाद्य ज्ञानैंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक माझा पायावरी अनुभव अवघाची साधिला अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांच्या अभंग गाथ्यातील अद्वैतपर प्रकरणातील असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या यच्चयावत पारमार्थिक जीवनातील साधनेची फलश्रुती सांगतायत आपला पारमार्थिक अनुभव प्रकट करतायत विठ्ठल 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 हर
संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान अकारण करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय भक्त श्रोमणी नामदेवराय शांती ब्रह्मनाथ महाराज विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज श्री संत ब्रह्मीभूत मोतीराम महाराज आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने या स्थानाची अधिष्ठाती देवता भगवान विश्वेश्वर महादेव आदी करून सकल संतांच्या कृपाशीर्वादाने भगवान विश्वेश्वर महादेवांच्या या परम पावन दरबारामध्ये अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा आपला वार्षिक भक्ती महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या भक्ती महोत्सवातील अखंड हरिनाम सप्ताहातील आज ही 5व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचा योग समस्त ग्रामस्थांच्या भजनी मंडळांच्या प्रेमातून या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। सेवेसाठी उपस्थित सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी हा सगळा भजनानंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित असणारी श्री संत मोतीराम महाराज संस्थान वरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी गायनाचार्य महाराज आदरणीय मोतीरामजी महाराज शिवाजी महाराज मृदंगाचार्य कुरे महाराज धीरज महाराज कुरे मृदंगाचार्य दुसरे महाराज अमोलजी महाराज आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी वैष्णव मंडळी भजनी मंडळी उपस्थित आहेत। सर्वांना मनोभावे वंदन करून कीर्तन सेवेला प्रारंभ। विठ्ठल माझा माईकचा थोडा आवाज व्यवस्थित करा। आवाज माझा पूर्ण बसलेला आहे, तुमच्या हातामध्ये आहे। अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई। अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई। जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंग गाथ्यातील अद्वैत प्रकरणातील हा अभंग असून अत्यंत महत्त्वपूर्ण या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी आपल्या पारमार्थिक जीवनातील साधनेची एक प्रकारे फलश्रुती सांगितलेली आहे आणि पारमार्थिक जीवनातील सर्वोत्कृष्ट अनुभव सांगितलेला आहे। या अभंगामध्ये सांगितलेला अनुभव जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठीच ही सगळी परमार्थाची साधना आहे। आपल्या जीवनामध्ये आपण जी काही साधना करतो, तपश्चर्या करतो, जपतप अनुष्ठान करतो, हे सगळं अनुष्ठान कशासाठी आहे तर या अभंगामध्ये सांगितलेली अनुभूती प्राप्त होण्यासाठी आहे। अर्थात तुकोबारायांच्या अभंग गाथ्यातील सर्वच प्रकरण महत्त्वाची आहेत, पण सर्वच प्रकरणांमध्ये अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वपूर्ण प्रकरण अर्थात शिखरस्थ प्रकरण म्हणून अद्वैत प्रकरण आहे आणि या अद्वैत प्रकरणातील हा अभंग आहे। हा अभंग म्हणजे या अभंगातील स्थिती अनुभव हा प्राप्त होणं म्हणजे सा काष्टा सा परागती। हा अनुभव प्राप्त झाला की परमार्थ संपला, पुन्हा परमार्थ करण्याचं शिल्लक राहत नाही। आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले एक नेहमी वाक्य सांगत असायचे, ते म्हणायचे बुवा जो करून संपवता येतो त्याला म्हणतात परमार्थ आणि जो कितीही केला तरी संपत नाही त्याला म्हणतात संसार। संसार कितीही करा महाराज, 80व्या वर्षी देखील संसार करायचा संपत नाही, पण परमार्थ तसा नाही। परमार्थ 30व्या वर्षी 32व्या वर्षी पूर्ण होतो। ज्ञानोबारायांचा परमार्थ 22व्या वर्षीच पूर्ण झाला। जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ 42व्या वर्षी पूर्ण झाला। आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचा परमार्थ 32व्या वर्षी पूर्ण झाला। म्हणून जो करून संपवता येतो त्याला म्हणतात परमार्थ। ही स्थिती जर प्राप्त झाली मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ करायचं शिल्लक राहत नाही। अत्यंत श्रेष्ठ स्थिती आहे, अत्यंत श्रेष्ठ उच्च प्रतीचा हा अनुभव आहे आणि हा अनुभव आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठीच आपण सगळं सदाचरण सत्कर्म जे काही पुण्य करत असतो, जी काही साधना करत असतो, तो हा अनुभव प्राप्त होण्यासाठीच आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्या प्रकारची साधना करत असतो। काय आहे, कुठल्याही मार्गाचं अनुसरण करणारा साधक असू द्या, कुणी ज्ञान मार्गाचं अनुसरण करत असेल, कुणी भक्ती मार्गाचं अनुसरण करत असेल, कुणी योग मार्गाचं तर कुणी कर्म मार्गाचं अनुसरण करत असेल,
परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंततो गत्वा साध्य जर काय असेल तर वासुदेव सर्वम, सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती प्राप्त होणं हेच प्रत्येक साधकाचं साध्य आहे। आणि ही अनुभूती प्राप्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये अनेक कालपर्यंत अपेक्षा व्यक्त केली होती। कई देखता होईन डोळी, कई देखता होईन डोळी, सकळा भूती मूर्ती सावळी, सकळा भूती मूर्ती सावळी, जीवाना भूमंडळी, जीवाना भूमंडळी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, कई देखता होईन डोळी, ऐशी कृपा करील नारायण, ऐशी कृपा करील नारायण, ऐशी कृपा करील नारायण, कई देखता होईन डोळी, कई देखता होईन डोळी, सकळा भूती मूर्ती सावळी, सकळा भूती मूर्ती सावळी, जीवानाव भूमंडळी, जीवानाव भूमंडळी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी, जळी स्थळी काष्टी पाषाणी। सर्वत्र भगवत दर्शन घडावं अशी तुकोबारायांची अनेक दिवसाची इच्छा आहे, अनेक दिवसातील साधनेची त्या पद्धतीची तशी अपेक्षा तुकोबारायांनी भगवान परमात्म्याकडे व्यक्त देखील केली आहे। आणि सर्वत्र भगवान परमात्म्याचं दर्शन व्हावं याच्यासाठीच तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक जीवनामध्ये साधना केली आहे। तुकोबारायांनी अनेक जीवन अभंगामध्ये बोलून दाखवलेलं आहे। जाणूनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण, तुका म्हणे ऐशे झाली या वाचून, करणे तो शीन वाटत असे। जर अशी स्थिती प्राप्त झाली तरच या परमार्थाचं सार्थकता आहे, सफलता आहे। आणि अशी स्थिती तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली। ही प्राप्त झालेली स्थिती तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रकट करतायत। खरं म्हणजे हा अभंग अद्वैत प्रकरणातील आहे। अभंगाची भाषाच जड आहे, पण मी जड करणार नाही, सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। काय आहे, संत महात्मे बोलत असताना दोन भाषेतून बोलतात, कधी कधी लौकिक भाषेतून बोलतात तर कधी समाधी भाषेतून बोलतात। अर्थात ही तुकोबारायांची जी भाषा आहे ही समाधी भाषा आहे, उच्च कोटीची भाषा आहे। तरी देखील आपण सोपं करून हे चिंतन पाहणार आहोत। तुकोबाराय आपला पारमार्थिक अनुभव सांगतायत। मनुष्य जीवनाचा जर आपण विचार करू गेलो तर मनुष्याच्या जीवनामध्ये साधारणतः कोणता ना कोणता तरी आपल्याला अनुभव दिसून येतो। प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव असतो। कोणाच्या जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रातील अनुभव आहे, कोणाच्या जीवनामध्ये कृषी क्षेत्रातील अनुभव असेल, कोणाच्या जीवनामध्ये राजकीय क्षेत्रातील अनुभव असेल, कोणाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील अनुभव असेल, परंतु अनुभव नाही असा एकही मनुष्य नाही। प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनुभव आपल्याला दिसून येतो। खरं म्हणजे अनुभव फक्त मनुष्याच्याच ठिकाणी असतो अशातला भाग नाही। पशुपशुआदिकांच्या ठिकाणी देखील आपल्याला अनुभव सिद्ध करता येतो। प्राण्यांच्या ठिकाणी अनुभव आहे, पक्ष्यांच्या ठिकाणी अनुभव आहे, पशूंच्या ठिकाणी अनुभव आहे। गावामध्ये मोकाट फिरणारं कुत्र एखाद्या घराचा दरवाजा उघडा दिसला की त्या ठिकाणी भाकरीचा तुकडा मिळेल या आशेने थांबतं। प्रकार असा घडतो, घर मालक आत घरामध्ये जेवत असतो, बाहेर कुत्र ओशाळभूत होऊन पाहत असतं, परंतु गमतीचा भाग हा घर मालक जो असतो तो अत्यंत कंजूस असतो, खूप कृपण असतो। काही काही माणसं इतकी चिक्कू असतात, किती चिक्कू किती कृपण। उष्ट्या हाते नुडवी काग तुकोबाराय म्हणतात, कधी उष्ट्या हाताने आयुष्यभरामध्ये कावळा उडवलेला नसतो। आमचे गुरुवर्य मृदंग महर्षी वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य एक शब्द वापरत असायचे, मक्खी चूस। काही काही माणसं किती कृपण असतात, मक्खी चूस। मक्खी चूस म्हणजे माशी जर तुपात पडली तर एखादा मनुष्य काय करतो, फेकून देतो, पण ही कृपण माणसं ती माशी अशी वर उचलतात, पिळतात। बरं तेवढ्यावरही त्यांचं समाधान होत नाही,
तोंडामध्ये टाकतात आणि चोकून चोकून बाहेर फेकतात. आपल्याला ही अतिशयोक्ती वाटली असेल, पण तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. दाणे कापे हात नावडे ते विषयीची मात. दान धर्म करायचा म्हणलं की हात असा थर 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 कापतो महाराज. त्यापैकी हा एक घरमालक होता. त्याने भाकरीचा तुकडा टाकला नाही, हातामध्ये काठी घेतली, जोरात काठीचा फटका मारला. पुत्र भुंकत भुंकत निघून गेलं. दुसऱ्या दिवशीचा प्रकार असा आहे, पुत्र त्या गल्लीमधून येत आहे. घराचा दरवाजा उघडा पाहतं, घर मालकाला जेवताना हे कुत्र पाहतं, पण कुत्र त्या ठिकाणी थांबत नाही. का थांबत नाही? कारण कालचा अनुभव त्याच्या गाठीस आहे. काल या ठिकाणी भाकरीचा तुकडा मिळण्याच्या ऐवजी काठीचा फटका बसलाय. मला सांगायचंय काय, पशुपशवादिकांच्या ठिकाणी देखील आपल्याला अनुभव सिद्ध करता येतो. विठ्ठल विठ्ठल हे पहा, मनुष्याच्या जीवनामध्ये तर अनुभव असतोच. मनुष्याला जो मोठेपणा प्राप्त होतो, सन्मान प्राप्त होतो, व्यावहारिक जीवनामध्ये जी माणसाला किंमत प्राप्त होते, ही कशामुळे? त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या त्या क्षेत्रातील अनुभवामुळे. मनुष्याला मोठेपणा अनुभवामुळे प्राप्त होतो. एवढंच नाही, मनुष्याला संपत्ती देखील त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या त्या क्षेत्रातील अनुभवामुळेच प्राप्त होते. 2-4 मित्र मोटार गाडीने प्रवास करत आहेत. रात्रीची वेळ आहे. घनदाट जंगलातून प्रवास सुरू असताना एकदम निर्जन स्थळी अचानक गाडी बंद पडते. गाडी बंद पडल्यानंतर प्रत्येक जण गाडी चालवत असल्यामुळं आपापल्या पद्धतीने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतोय, पण गाडी काही चालू होत नाही. 1-2 तास झालं. काय करायचं? कोणीतरी फिटरशी संपर्क साधला. 15-20 किलोमीटरहून त्या ठिकाणी फिटर आला. आल्यानंतर त्याने आपल्या मोबाईलची बॅटरी लावली, बोनेट उघडलं आणि थोडं निरीक्षण करून पाहिलं. त्याच्या लक्षात आलं एक स्क्रू ढिला जायला आहे. तेवढा स्क्रू फिट केला, गाडीत येऊन बसला आणि गाडी सुरू झाली. सगळ्यांना आनंद वाटला. वा 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 वा, बरं झालं म्हटलं. बोलणं चालणं झालं. तुमच्यामुळं हा सगळा आमचा प्रवास आता सुखाचा होणार. बोलणं चालणं झाल्यानंतर मूळ मुद्द्यावर आले. किती द्यायचे? अलीकडे तारीख माणसं घेतात आणि तारीख घेतल्यानंतर पुढचा प्रश्न त्यांचा हा असतो. तसं हा म्हटला किती द्यायचे? किती द्यायचे म्हटल्यानंतर तो म्हटला 3000 रुपये द्यावे लागतील. 3000 रुपये? एक स्क्रू फिट केला त्याचे कुठं 3000 रुपये असतात का? काय? तो म्हटला हे पहा 3000 रुपये द्यावेच लागतील. अहो पण काम तरी असं काही करावं ना. तो म्हटला हे पहा, स्क्रू फिट करण्याचा 1च रुपया आहे, पण कोणता स्क्रू फिट केल्यानंतर गाडी चालू होते याचा जो अनुभव आहे ना, याचे 2999 रुपये आहेत. मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये संपत्ती जी प्राप्त होत असते त्याच्या ठिकाणी असणाऱ्या त्या त्या क्षेत्रातील अनुभवामुळे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये अनुभव असणं फार महत्वाचं आहे. ऐका, व्यावहारिक जीवन जगत असताना अनुभव जसा महत्वाचा आहे, अगदी त्याचप्रमाणे पारमार्थिक जीवनामध्ये देखील अनुभव महत्वाचा आहे. नव्हे नव्हे ही सगळी परमार्थाची साधना भगवत स्वरूपाच्या अनुभवासाठीच आहे. आणि जर आपली चाललेली साधना भगवान परमात्म्याचा आपल्याला अनुभव यावा अशा भावनेने नसेल तर तुकोबाराय अशा जीवनाचा निषेध करतायत. अनुभवा वाचून अनुभवा वाचून नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. कोणी म्हणेल का हो हा भगवत स्वरूपाचा अनुभव
काही 2-4 वर्षाच्या साधनेने प्राप्त होतो का? स्वतः परमात्मा बोलतायत, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ। हे समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो मनोनी भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची। ही भगवत स्वरूपाची अनुभूती प्राप्त होण्यासाठी अनेक जन्माची पारमार्थिक साधना असावी लागते। मग किमान पक्षी आपल्या ठिकाणी एवढा प्रामाणिक भाव असला पाहिजे, मी जे माझ्या जीवनामध्ये सत्कर्म करतो आहे, जो काही परमार्थ करतो आहे, या परमार्थाने एक ना एक दिवस भगवान परमात्मा संतुष्ट होईल आणि माझ्यावर कृपा करून ज्ञानोबराय तुकोबराय श्री संत मोतीराम महाराज ज्या मस्तीमध्ये होते, परमार्थाच्या ज्या अवस्थेमध्ये होते, ती अवस्था माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल असा आपल्या ठिकाणी प्रामाणिक भाव असला तरी पुरेसं झालं। तुका म्हणे काळांतरी मज सोडविल हरी शत एक जन्माच्या शेवटी कृपाळुवा पुटी येईल दया। म्हणून पारमार्थिक जीवनामध्ये जो मोठेपणा प्राप्त होतो तो भगवत स्वरूपाच्या यथार्थ अनुभूतीमुळे। हे पहा, व्यवहारामध्ये मोठेपणा प्राप्त होण्याचे निकष वेगवेगळे असतील। सामान्यतः व्यवहारामध्ये कोणाला मोठं समजलं जातं? ज्ञानोबराय बोलतात, जयाचे आयुष्य धा कुठे होय बळ प्रज्ञा जिरोणी जाय तयाचे नमस्कारिती पाय वडील म्हणून। ज्ञानोबराय सांगतात, ज्यांचं आयुष्य कमी राहिलेलं आहे, बळ बुद्धी संपत चाललेली आहे, असे जे वडीलधारे आहेत, वयोवृद्ध आहेत, त्यांना नमस्कार केला जातो। ज्ञानोबरायांची पुढची ओवी आहे, ये मृत्यू लोकीचे उफराटे। हे पहा, वडीलधाऱ्या माणसांचा मान अवश्य राखला पाहिजे, परंतु केवळ वयाचा मोठेपणा संतांना शास्त्राला अपेक्षित नाही। आणि जर वयाचा मोठेपणा संतांना अपेक्षित असता तर ज्ञानेश्वर महाराजांची वारी भरण्याच्या ऐवजी चांगदेव महाराजांची वारी भरली असती। चांगदेव महाराजांचं वय किती वर्षाचं होतं? 1400 वर्षाचं। आणि ज्ञानेश्वर महाराजांचं वय खाली 16 वर्षाचं, पण आले लोटांगणी चांगदेव। म्हणून परमार्थामध्ये वयाचा मोठेपणा अपेक्षित नाही, नाही ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वम। काय होतं, बऱ्याच वेळा माणसाचं वय वाढत जातं, पण वय परत्वे त्याचे विचार परिपक्व प्रगल्भ झालेली नसतात। बरीच माणसं अशी असतात, सगळी केस पिकलेली असतात, एवढी वयोवृद्ध असतात, एवढे म्हातारे असतात, तरी सुद्धा त्यांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर, घरच्यांबरोबर, सुनेबरोबर कसं बोलावं, मुलाबरोबर कसं बोलावं, कसं वागावं याचं तारतम्य त्यांच्या ठिकाणी नसतं। तुकोबराय सांगतात, मग जर असा कुणी सगळी केस पिकलेली वयोवृद्ध असेल पण कसं वागावं याचा विचार त्याच्या ठिकाणी नसेल तर फार झालं तर तुम्ही त्याला पांढऱ्या दाढी मिशेचं बाळ म्हणा। वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळकाशी। म्हणून केवळ वयाचा मोठेपणा संतांना शास्त्राला अपेक्षित नाही। विठ्ठल मग परमार्थामध्ये जो मोठेपणा प्राप्त होतो तो कशामुळे? परिस्थितीमुळे प्राप्त होतो का? वेशामुळे प्राप्त होतो का? देशामुळे प्राप्त होतो का? शरीरामुळे प्राप्त होतो का? नाही। परमार्थामध्ये या भौतिक कुठल्याही गोष्टीमुळे मोठेपणा प्राप्त होत नाही। हे पहा, शरीरामुळे जर मोठेपणा प्राप्त झाला असता तर मारुतीरायांचं पूजन कोणीच केलं नसतं। मारुतीरायांचं शरीर कशाचं आहे? वानराचं आहे। वानराची योनी काही शुभ योनी आहे का? तुकोबराय म्हणतात, प्रभातेनं घ्यावे नाव माकडाचे। सकाळी उठल्याबरोबर माकडाचं नाव देखील घेऊ नये। पण ऐका, या भारत देशामध्ये असं एक गाव नाही त्या ठिकाणी मारुतीरायांचं मंदिर नाही। नवे नवे गावामध्ये जर मारुतीरायांचं मंदिर नसेल तर त्या गावाला देखील गाव पण नाही। मग मारुतीरायांची पूजा अर्चा उपासना भक्ती शरीरामुळे केली जाते का? नाही, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या भगवत स्वरूपाच्या यथार्थ अनुभूतीमुळे। एकदा सहज भगवान प्रभू रामचंद्रांनी विचारलं, मारुती तू कोण आहेस? तू कोण आहेस म्हटल्यानंतर मारुतीराय अत्यंत विनम्रपणे हात जोडून उत्तर देत आहेत, प्रभू आपण जर देहाच्या दृष्टिकोनातून विचारत असाल तर मी तुमचा दास आहे, जीवाच्या दृष्टिकोनातून विचारत असाल तर मी तुमचा अंश आहे, आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून विचारत असाल तर तुम्ही आणि मी एकच आहोत। देहदृष्ट्या तु दासोहम जीवदृष्ट्या त्वदंशकः आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती। या श्लोकाचा जगद्गुरु तुकोबरायांनी जणू काही एका चरणामध्ये जशाला तसा अनुवादच केलेला आहे। तुझा माझा नाही भेद केला सहज विनोद, केला सहज विनोद, केला सहज विनोद। तुझा माझा नाही
मज नाही भेद केला सहज विनोद। ही जी मारुतीरायांच्या ठिकाणी आत्मस्थिती आहे, हे जे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे, बोध आहे, यथार्थ अनुभूती आहे, या अनुभूतीमुळे या बोधामुळे मारुतीरायांची उपासना केली जाते, भक्ती केली जाते। केवळ शरीरामुळे नव्हे, म्हणून परमार्थामध्ये मोठेपणा शरीरामुळे प्राप्त होत नाही, भगवत स्वरूपाचा किती अनुभव आहे याच्यामुळे त्या ठिकाणी मोठेपणा प्राप्त होत असतो, महत्त्व प्राप्त होत असतं। संत महात्म्यांचे जे अनुभव असतात ना, हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी असतात, उद्धारासाठी असतात। म्हणून संतांच्या अनुभवाचं चिंतन करायचं। तुमचे आमचे जे अनुभव आहेत हे दुःखाचे आहेत, संत महात्म्यांचे अनुभव हे सुखाचे आहेत। तुमचे आमचे जे अनुभव आहेत हे भ्रमात्मक आहेत, संतांचे अनुभव हे प्रमात्मक आहेत। तुमचे आमचे अनुभव हे मर्यादित स्वरूपाचे आहेत, परिच्छिन्न स्वरूपाचे आहेत। संत महात्म्यांचे जे अनुभव असतात हे व्यापक स्वरूपाचे असतात। संतांचा कुठलाही अनुभव घ्या, हा सगळा व्यापक स्वरूपाचा आहे। अगदी या जगता संबंधीचा संत महात्म्यांचा अनुभव काय आहे? ऐसा ज्याचा अनुभव, 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 ऐसा ज्याचा विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे देव दयात बळियाते, देव दयात बळियाते। विश्वदेव सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे देव दयात बळियाते। भजनच ऐकावं वाटते, पण श्रोते म्हणतील महाराज एवढ्या लांबून आले आणि काहीच सांगितलं नाही। ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, हा संत महात्म्यांचा या जगता संबंधीचा अनुभव आहे। हरिरेव जगत जगदेव हरिही, हरितो जगतो नहि भिन्न वपु इति यस्य मति परमार्थ गती स नरो भव सागर मुद्धरती। हा संत महात्म्यांचा जो अनुभव आहे हा तुमच्या आमच्या उद्धारासाठी आहे। सामान्यतः दोन प्रकारचा अनुभव आहे, एक सांसारिक अनुभव आणि एक पारमार्थिक अनुभव। सांसारिक अनुभव आणि पारमार्थिक अनुभव याच्यामध्ये काय फरक आहे? फार मोठा अंतर आहे। संसारातले जे अनुभव असतात हे सांगण्याजोगे नसतात। संसारातले अनुभव एकसारखे टिकून राहत नाहीत। संसारातला अनुभव एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही आणि संसारातले अनुभव माणसं जशाला तसे सांगत नाहीत। पहा तुम्ही, संसारामध्ये आज जो अनुभव आहे तो उद्या नाही, उद्याचा परवा नाही, परवाचा तेरवा नाही, या आठवड्यातला पुढच्या आठवड्यात नाही, या वर्षातला पुढच्या वर्षात नाही। सारखे संसारातले अनुभव बदलत जातात। का बरं बदलत जातात? त्याचं कारण असं आहे, संसारच कसा आहे, सम्यक प्रकारे न सरती इति संसारः, जो चांगल्या पद्धतीने पुढे पुढे सरकत जातो त्याला म्हणतात संसार। खरं म्हणजे या जगामध्ये संसाराचं चिंतन करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला संसाराचं वृक्षाच्या रूपकाने वर्णन केलं आहे। संसार रूपी वृक्ष कसा आहे? एरवी जे आपण झाडं पाहतो, वृक्ष पाहतो, ही कशी असतात? यांची मुळं खाली असतात आणि फांद्या कुठं असतात? वर असतात। पण हा संसार रूपी वृक्ष असा विचित्र आहे, याची मुळं खाली आहेत आणि फांद्या, मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत। ऊर्ध्वमूलम अधशाखः, असं 2 श्लोकातून भगवान परमात्म्याने सुरुवातीला वर्णन केलं, म्हणजे अध्यारोप केला आणि नंतर परमात्म्याने अपवादाची भाषा वापरायला सुरुवात केली। भगवान सांगतायत, अर्जुना, या संसाराचं वर्णन जसं शास्त्रामध्ये केलेलं आहे ना, तशा पद्धतीने हा संसार रूपी वृक्ष प्रतीतीला येत नाही। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन छित्वा। कसा आहे हा संसार रूपी वृक्ष? जसं याचं वर्ण केलं आहे, जसं रूपाचं वर्ण केलंय, तथा न उपलभ्यते, मग आहे कसा? नान्तो न चादीर न च संप्रतिष्ठा,
याला आदिही नाही आणि अंतही नाही. महाराजजी याच्या पुढचं पद फार महत्वाचं आहे. नचसम प्रतिष्ठा. या संसाराला चांगल्या पद्धतीने स्थिरता नाही. खरं म्हणजे या जगामध्ये स्थिर काय आणि अस्थिर काय याचा जर आपण बारकाईने विचार करू गेलो तर एकमेव भगवान परमात्मा स्थिर आहे. तुझं विना काही तुझं विना काही तुझं विना काही तुझं विना काही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे तुझं बिन काही आले बहुतारी ते स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे नाही स्थिर राहे ऐसे देवा मला हे अनेक उपपत्तीने कळून आलेलं आहे. या जगामध्ये एकमेव तू स्थिर आहेस. तुझ्या व्यतिरिक्त हे दिसणारं सर्व दृश्यमान जगत अस्थिर स्वरूपाचं आहे. संसार जर अस्थिर स्वरूपाचा असेल तर संसारातले अनुभव देखील कसे अस्थिर स्वरूपाचे सारखे बदलणारे. बरं संसारातले जे अनुभव आहेत ना हे सांगण्याजोगे नसतात. कल्पना करा म्हणण्यापेक्षा काही काही माणसांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडून जातात. एक जण सकाळी सकाळी दर्शनासाठी मारुतीरायांचं दर्शन घेतलं आणि पारावर 4-5 जण बसले होते. त्यांच्यामध्ये जाऊन बसला आणि त्यांना म्हणू लागला, अहो ऐकलं का, मला आज पत्नीकडून प्रसाद मिळाला. कशाचा प्रसाद मिळाला? तो म्हणला लाटण्याचा प्रसाद मिळाला. त्याच्या पत्नीने त्याला लाटण्याने मारलं होतं. घडतात असे प्रसंग. अतिपरिचयात अवज्ञा. 2-3 जण होते, हसले. एक शहाणा मनुष्य होता, त्याने हाताला धरलं, थोडंसं बाजूला ओढून सांगितलं, अरे बाबा संसारातले असे अनुभव 4 चौघामध्ये उघडपणे सांगायचे नसतात, फार झालं तर घ्यायचे असतात. खरं तर शहाण्या माणसाने घेण्याची वेळ येऊ देऊ नये. आर्य चाणक्य यांचं एक फार महत्वाचं वचन आहे. संसारातले कोणते अनुभव 4 चौघामध्ये सांगू नयेत. त्यांनी सांगितलं 5 गोष्टी शहाण्या माणसाने उघडपणे सर्वांदेखत सांगू नयेत. ऐकून ठेवा, फार महत्वाचे आहेत. अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनम चापमानंच मतिमान न प्रकाशेत. ह्या 5 गोष्टी शहाण्या माणसाने सगळ्या देखत प्रकट करू नयेत. पहिली गोष्ट आहे अर्थनाशम. आपल्या जवळचा पैसा संपलेला आहे हे शहाण्या माणसाने सांगू नये. सांगून पहा, दुसऱ्या दिवशी शेजारी रामराम घालायचा बंद होतो. कारण या जगाची रीत अशी आहे, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे मनस्तापम. आपल्या अंतःकरणामध्ये काही मानसिक द्वंद्व निर्माण झालेला असेल, टेन्शन असेल, ताणतणाव असेल तर ते टेन्शन कोणासमोरही प्रकट करायचं नाही. काही काही विचित्र स्वभावाची माणसं आपलं टेन्शन ऐकून घेतात आणि नंतर त्याचं भांडवल करून त्रास देत बसतात. तिसरी गोष्ट आहे गृहे दुश्चरितानि च. कौटुंबिक पती पत्नींचा कलह झालेला असेल तर तोही 4 चौघामध्ये उघडपणे सांगायचा नाही. वंचनम चापमानंच. कुठे उद्योगधंद्यामध्ये आपली फसवणूक झालेली असेल, कुणी जर आपल्याला फसवलं, झालेली फसवणूक प्रकट करायची नाही. आणि जर कुठे कार्यक्रमामध्ये अपमान झालेला असेल तर झालेला अपमान 4 चौघामध्ये प्रकट करायचा नाही. म्हणून आपल्या मराठी भाषेमध्ये म्हण आहे, मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात. मला काय सांगायचंय, हे सगळे संसारातले अनुभव आहेत. हे संसारातले अनुभव सांगण्याजोगे नसतात. विठरा विठरा विठरा. बरं, संसारातल्या अनुभवांची अशी दुसरी विचित्र स्थिती आहे. संसारातले जे अनुभव आहेत हे एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही. पहा तुम्ही, जशाला तसा एकाचा अनुभव दुसऱ्याच्या कधीच उपयोगाला येत नाही. 2 मित्र बऱ्याच दिवसानंतर भेटले होते. एकाची तब्येत फार खराब झाली होती. दुसऱ्याने विचारलं, का रे कसा गुडगुडीत होतास, कशी तुझी तब्येत होती, कसा असा दिसतोस तू, काय आजारी वगैरे पडला होता की काय? तो म्हटला, हे बघ काय सांगायचं आता तुला, तू मित्र आहे म्हणून तुला सांगायला काही हरकत नाही. लग्न झालं म्हटला, तुला कळवता आलं नाही, पण पत्नी फारच विचित्र स्वभावाची म्हटला. आता तू मित्र आहे म्हणून तुला सांगतो. मनुष्य
मित्राजवळ पुरेपूर मोकळा होतो. सारखी पत्नी कशाहून ना कशाहून काचकं कुचकं टाकून बोलते, त्यामुळं खाल्लेलं अंगी लागत नाही म्हटला, म्हणून अशी तब्येत झाली. तो म्हटला काही काळजी करू नकोस, माझंही असंच होतं म्हटला, आणि बहुतेकांचं असंच असतं बरं का. तो म्हटला काय उपाय, एक तुला उपाय सांगतो. काय उपाय, काय नाही म्हटला. पत्नीने काही जरी काम केलं त्या कामाचं वर्णन करायचं. वा वा, छान छान, सुंदर स्वयंपाक झालाय, सुंदर कपडे धुतलेत, प्रत्येक कामाचं वर्णन कर म्हटला, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे म्हटलं. आता घरी आला, जेवायला बसला. पत्नीने जेवायला वाढलं महाराज. भाकरीचा तुकडा मोरडा भाजीत बुडवला, तोंडात घातला, आणि मित्राचा उपाय पक्का लक्षात ठेवला होता. वा 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 वा, सुंदर, काय भाजी झाली म्हटला, अप्रतिम भाजी झाली. तुझं माझं लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच अशी भाजी झाली म्हटलं. आणि ऐका, नेमकं तिनं शेजारणीची एक वाटीभर भाजी त्या दिवशी आणली होती. ती म्हटली असं, आज शेजारणी कोण वाटीभर भाजी आणली तर तिच्या हातची गोड लागते. बाहेरचं खायची सवय लागली म्हणून घरचं चांगलं लागत नाही. आमकं झालं तमकं झालं, जी भांडायला सुरुवात झाली, भांडली महाराज, घटस्फोट द्यावा लागला. ही संसाराची विचित्र स्थिती आहे. संसारातील अनुभव, एकाचा अनुभव दुसऱ्याच्या कधीच उपयोगाला येत नाही. विठ्ठला विठ्ठला. संसारातले जे अनुभव आहेत, माणसं जशाला तसे सांगत नाहीत, हो, बदलून सांगतात, फिरवून सांगतात. हा संसार कसा आहे आपण नेहमी चिंतन करतो. संसार दुःख मूळ ठाऊकची आहे, संसार दुःखाचा दुःख बांधवडी आहे. मला वाटतंय या संसाराविषयक जेवढी दुःखपर प्रमाण आहेत तेवढी आपल्या सगळ्या पाठ आहेत, पण तरी आपण संसाराचं वर्णन जशाला तसं करत नाही महाराज. व्यवहारामध्ये मात्र आपण संसार करत असताना आनंदाने करतो, सुखाने करतो. जसा आहे तसा संसार आपण सांगत नाही. शास्त्र सांगतंय हा संसार कसा आहे, असत आहे, जड आहे, दुःखरूप आहे. असा जड दुःखरूप असणारा संसार, पण याचं वर्णन करताना मात्र कुणीही जशाला तसं करत नाही. तुकोबाराय म्हणतात किती विचित्र स्थिती आहे या जगातली. असत्य असणारा संसार, खोटा संसार, पण करताना मात्र सत्य म्हणून करतात. या जगामध्ये एक रूढ विचित्र परंपरा पडून गेलेली आहे. पडली हे रूढी, पडली हे रूढी, पडली हे रूढी जगा परिचार. पडली हे रूढी, पडली हे रूढी, पडली हे रूढी जगा परिचार. पडली हे रूढी जगा परिचार. चालविती व्यवहार सत्य म्हणून, चालविती व्यवहार सत्य म्हणून. पडली हे रूढी जगा परिचार. चालविती व्यवहार सत्य म्हणून, चालविती व्यवहार सत्य म्हणून. खोटा संसार करताना मात्र सत्य म्हणून करतात. पडिली हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. आमचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा एक दृष्टांत सांगत असतात. जुना काळ होता, खेडगाव, आणि प्राथमिक शाळा दुपारची सुटलेली लहान मुलांची. लहान मुलं खेळत 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 त्या शाळेजवळ एक मंदिर होतं, मंदिरामध्ये गेली. आता मानवी जीवनाची एक मोठी गंमत आहे पहा. लहानपणामध्ये वळवळ असते, तरुणपणामध्ये चळवळ असते, आणि म्हातारपणामध्ये तळमळ असते. लहान मुलं कधीच गप्प बसत नाहीत. खेळत खेळत मंदिरामध्ये गेली. मंदिरामध्ये एक जुनी गणपती बाप्पाची मूर्ती होती. एकाने गणपती बाप्पाच्या बेंबीमध्ये बोट घातलं. तिथं होता विंचू. ठणका मारला, पटकन याने बोट बाहेर काढलं. शेजारी एक जण उभा होता, त्याने विचारलं काय झालं रे बाळू. पहिला जो होता ना तो होता ठक. तो म्हटला अरे काय सांगायचं म्हटला, गणपती बाप्पाच्या बेंबीमधून गार हवा येते म्हटला. तो म्हटला असं, अनुभव घे म्हटला. महाराज त्याने याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने बोट घातलं. तिथं विंचूच होता. ठणका मारला की पटकन याने बोट बाहेर काढलं, याच्याकडे पाहिलं. हा म्हटला आहा, असंच म्हणायचं असतंय. तिसरा आला. तिसऱ्याने विचारला अरे तोंडात का बोट घातली तुम्ही. लहान मुलांना हाताला काय लागलं की तोंडात बोट घालतात. काय झालं. दोघांनी एकमेकाकडे पाहिलं आणि ठरवून सांगितलं अरे या गणपती बाप्पाच्या बेंबीमधून गार हवा येते. तो म्हटला असं.
अनुभव घे. दोघांवर विश्वास ठेवला महाराज. याने अनुभव घेतला, मध्ये बोट घातलं, ठणका मारला, पटकन याने बोट बाहेर काढलं, दोघांकडे पाहिलं. दोघांनी सांगितलं असंच म्हणायचं असते. महाराज हे ठणके घ्यायचे आणि असंच म्हणायचं, गार हवा येते. हे प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही. या पोरांनी सगळ्या वर्गावर वेडा आणला, सगळ्यांना विंचवाचा साक्षात्कार घडवून दिला. बेल झाली. पोरं येत नाहीत म्हणून गुरुजी पाहत पाहत शाळेच्या बाहेर आले. पाहता येत मंदिरामध्ये सगळे शांत गंभीर मुद्रेमध्ये, काहीच बोलत नाहीत. किती शांत बसा म्हटलं तरी शांत न बसणारी पोरं एकदम शांत कसे. आता विंचवाचा साक्षात्कार तुम्हाला झालाय का कधी? आपण शेतकरी मंडळी आहात महाराज, कधी ना कधीतरी मजा अनुभव आहे अंगी. मला एकदा विंचवाचा साक्षात्कार झालेला आहे. विंचू चावल्यानंतर महाराज 24 तास वेदना उतरत नाहीत. आणि या पोरांना सगळ्यांना ठणके बसलेत, एकदम शांत, काहीच बोलत नाहीत. गुरुजींनी विचारलं, अरे पोरांनो काय झालं तुम्हाला, एवढे शांत कसे? पोरांनी एकमेकांकडे पाहिलं महाराज सगळ्यांनी आणि ठरवून उत्तर दिलं, गुरुजी गुरुजी गणपती बाप्पाच्या बिंबीमधून गार हवा येते. आता गुरुजी शहाणे होते, गुरुजींनी काही शहानिशा करायला पाहिजे होती, पण गुरुजींनी पोरांचं ऐकलं आणि गुरुजींनी पण मध्ये बोट घातलं. आता मला सांगा बाबा, हे गुरुजींचं पोरांचं सांगतोय का मी? हे गुरुजींचं पोरांचं नाही, हे तुमचं आमचं आहे. तुम्हाला आम्हाला संसारामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या विकाररूपी विंचवांचे कितीतरी ठणके बसतात. पण बसलेली या विकारांची ठणके माणसं पुढच्या पिढीला जशाला तसे सांगत नाहीत. उलट पक्षी काही काही माणसं आपल्या मुलांना भांडणाला प्रवृत्त करतात महाराज. म्हणून संसारामध्ये प्रत्येकाला दुःख भोगावं लागतंय. संसारातील अनुभवांची अशी विचित्र स्थिती आहे. संसारातले अनुभव एकसारखे टिकून राहत नाहीत, सांगण्याजोगे नसतात. एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगाला येत नाही आणि संसारातले अनुभव माणसं जशाला तसे सांगत नाहीत. पण परमार्थिक अनुभव असे नाहीत. परमार्थिक अनुभव हे समस्वरूपाचे आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबांना भगवत स्वरूपाचा जो अनुभव आला, तोच अनुभव उत्तरवर्ती झालेल्या सगळ्या संत महात्म्यांना आला. तोच अनुभव भक्त श्रोमणी नामदेवरायांना आला. तोच अनुभव शांतीब्रह्मन नाथ महाराजांना आला. आणि तोच भगवत स्वरूपाचा यथार्थ अनुभव जगद्गुरु तुकोबारायांना देखील आला. आणि परमार्थातील जो अनुभव आहे हा सांगण्याजोगा असतो. या ठिकाणी बरीच वयोवृद्ध परमार्थिक मंडळी आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली असतील, 4 धाम यात्रा केली असेल, पंढरीची वारी 50 वेळा केली असेल. त्यांचा जो परमार्थिक अनुभव आहे हा नवीन परमार्थामध्ये जो येणार आहे त्याच्या उपयोगाला येतो. बरं, परमार्थातले जे अनुभव आहेत सांगण्याजोगे आहेत, उपयोगाला येतात. आणि संत महात्मे परमार्थातले अनुभव जशाला तसे सांगतात. कारण संत महात्मे स्वतः अनुभव घेतात. अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याची ही यथार्थ अनुभूती प्राप्त झाली. आणि प्राप्त झालेली ही यथार्थ अनुभूती अर्थात ही अद्वैत अनुभूती जगद्गुरु तुकोबाराय आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून प्रकट करताय.
अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई. तुकोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनातील हा अलौकिक अनुभव प्रकट करतायत. असा एक आमच्या जीवनामध्ये अनुभव आला की त्या एका अनुभवाने सर्व प्रकारचे अनुभव आम्हाला सिद्ध झाले, प्राप्त झाले. खरं म्हणजे तुकोबारांची ही जी भाषा आहे ही अद्वैताची भाषा आहे. एका अनुभवाने सर्व प्रकारचे अनुभव साध्य झाले. संत महात्मे अनुभव घेतल्याशिवाय कधीही बोलत नाहीत. तुमची आमची गोष्ट वेगळं आहे. आपण कुठलं तरी ऐकतो आणि कुठेतरी सांगतो, पण संत महात्म्यांचं तसं नाही. संतांचा प्रत्येक अनुभव, प्रत्येक अभंग, त्या अभंगातील प्रत्येक चरण, चरणातील प्रत्येक शब्द, शब्दातील प्रत्येक अक्षर हे अनुभवाच्या कसोटीवर घासून सिद्ध झालेलं असतं. तुमचं आमचं तसं नाही. एका नाटकामध्ये एका असाच प्रसंग घडला. एक जण शूरवीराची वेशभूषा करून रंगमंचावर चालला. पूर्वीच्या काळामध्ये नाटकं चालायची. आता या मीडियाने, मोबाईलने नाटकांची सगळी जागा संपून टाकली. एका नाटकामध्ये एक प्रसंग असा की शूरवीराची त्याने वेशभूषा केली आहे. शूराच्या वेशभूषेत रंगमंचावर चालला. सगळ्या बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं. त्या ठिकाणी प्रकार असा होता, मागून पडद्यामागून एक जण बोलणार होता आणि तशा पद्धतीने हा अभिनय करणार होता, ॲक्टिंग करणार होता. परंतु मागचा जो होता त्याचा नंतर नंबर होता, म्हणून तो मेकअप करण्यासाठी बराच मागं गेला होता. याने थोडासा असा कानोसा घेतला, काय सांगतोय आता बघावं. पण तो काहीच सांगत नाही. काय करायचं, सगळे प्रेक्षक तर पाहतायत, काय ॲक्टिंग करतो, वेळ तर मारून नेली पाहिजे, काय करायचं. कमरेला मॅन होती, मॅनेत तलवार होती. ती तलवार अशी काढायचा आणि उपसायचा आणि म्हणायचा, हा कशाचा प्रकार आहे. परत घालायचा, काढायचा, हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. बसलेल्या प्रेक्षकांपैकी एक जण उठला. तो म्हटला, हा पाठ न केल्याचा प्रकार आहे, डिटेल पाठ न केल्याचा प्रकार आहे. संतांच्या जीवनामध्ये असं नाही. तुका म्हणे चाकोणी सांगे, 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 तुका म्हणे चाकोणी सांगे. माझा अनुभव आहे अंगे, भगवा आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. ऐसे सुख वचनी आहे, 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 ऐसे सुख वचनी आहे. तुका म्हणे चाखोणी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. संत महात्मे अनुभव घेतल्याशिवाय सांगत नाही. तुकोबारायांना आपल्या पारमार्थिक साधनेने ही भगवत स्वरूपाची अनुभूती प्राप्त झाली. हा अनुभव आला. हा अनुभव असा आहे, तुकोबाराय सांगतात की एका अनुभवाने सर्व प्रकारचे अनुभव आम्हाला प्राप्त झाले. असा कोणता अनुभव आहे की एक अनुभव आला की जगातले सगळेच अनुभव येतात? कोणता असा अनुभव आहे? म्हणजे तुकोबारायांना सरळ सरळ असं म्हणायचं आहे की एका गोष्टीचं ज्ञान झालं की सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. आता एका गोष्टीचं ज्ञान झाल्यानंतर सर्व गोष्टींचं ज्ञान कसं होईल? घटाचं ज्ञान झाल्यानंतर पटाचं ज्ञान कसं होईल? कारण घट घट आहे, पट पट आहे. घटाचं ज्ञान झाल्यानंतर पटाचं ज्ञान होत नाही. अगदी आपल्यातलं जर सांगायचं झालं, ज्याला मृदंग वाजवता येतो त्याला म्हणता येत नाही, ज्याला म्हणता येतो त्याला वाजवता येत नाही, ज्याला हे दोन्ही करता येतं त्याला कीर्तन करता येत नाही. मग तुकोबारायांना हेच म्हणायचंय, एका गोष्टीचं ज्ञान झालं की सगळ्या गोष्टींचं ज्ञान होतं. असं कसं होईल? तुकोबाराय म्हणतात हीच क्रांती, हीच दिव्यता आमच्या जीवनामध्ये घडून आली. अलौकिक स्वरूपाचा हा अनुभव आला. एक अनुभव आला की त्या एका अनुभवाने सर्व प्रकारचे अनुभव सिद्ध झाले. कोणता अनुभव आला? भगवत स्वरूपाचा अनुभव आला. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता, आहे ठाऊका सभागी असंता, नाही तुझ्या अनिक मागता गा. मी वासुदेव आहे हा अनुभव आला. आणि हा अनुभव पहिल्यांदा येत असताना महाराज तो असा येतो की अगोदर मी वासुदेव आहे या रूपाने येतो, अहम ब्रह्मास्मी रूपाने येतो.
आणि नंतर हे सगळं जगत सर्वं खलविदम ब्रह्म या रूपाने दिसू लागतं. तुकोबारायांची खूप गोड भाषा आहे. होईल झाला अंगे देव जो आपण तयासी हे जन अवघी देव तयासी हे जन अवघी देव. होईल झाला अंगे आपण देव तयासी हे जन अवघी देव तयासी हे जन अवघी देव. मी देव आहे असा पहिल्यांदा अनुभव येतो आणि हे सगळं जगत ईश्वर दिसू लागतं. खरं म्हणजे हे जगत कसं आहे हे आपल्यावरच अवलंबून आहे. म्हणून संत महात्म्यांनी म्हटलेलं आहे पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. आपण जर चांगले असो तर सगळं जग चांगलं आहे आणि आपण जर वाईट असो तर सगळं जगतच वाईट आहे. तुकोबाराय सांगतात आंधळ्याशी डोळे दृष्टी नाही रोग्या विष तुल्य लागे हे मिष्टान्न तोंडाशी कारण चवी नाही. आंधळ्याशी जन अवघेचे आंधळे. जो स्वतः आंधळा आहे त्याला सगळं जगतच आंधळं दिसतं. तुकोबारायांचं शेवटचं चरण असं आहे तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तयाशी त्रिभुवन सर्व खोटी. त्या महाभारताच्या राजसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दुर्योधन आणि युधिष्ठिरांना उठवलं आणि दोघांना सांगितलं. युधिष्ठिराला सांगितलं या सभेमध्ये जर कोणी दुर्जन मनुष्य असेल तर त्याला पकडून माझ्याकडे घेऊन ये. युधिष्ठिराला काय सांगितलं या सभेमध्ये कोणी दुर्जन असेल त्याला घेऊन ये माझ्याकडे. आणि दुर्योधनाला सांगितलं या सभेमध्ये जर कोणी सज्जन मनुष्य असेल तर त्याला पकडून माझ्याकडे घेऊन ये. दोघांना दोन माणसं आणायला सांगितले. दुर्योधनाला सज्जन मनुष्य आणि युधिष्ठिराला दुर्जन मनुष्य. युधिष्ठिराने दुर्योधनाकडे पाहिलं. युधिष्ठिराला त्या दुर्योधनामध्येही त्याला दुर्जन दिसला नाही महाराज. कारण युधिष्ठिर धर्मराजा त्या दुर्योधनाला सुयोधन म्हणत असायचा. त्याने त्याच्यामध्येही चांगला गुण पाहिला. ज्याची चांगली दृष्टी असते ना त्याला कुणीच वाईट दिसत नाही. त्याने सगळे पाहिले महाराज. त्या सभेमध्ये त्याला एकही दुर्जन दिसला नाही. तो म्हटला देवा या सभेमध्ये एकही दुर्जन मनुष्य नाही. नंतर तो दुर्योधनाला सांगितलं होतं कुणी सज्जन मनुष्य असेल तर त्याला घेऊन ये. त्या दुर्योधनाने पहिल्यांदा पाहिलं युधिष्ठिराला. तो म्हटला हा युधिष्ठिर स्वतःला धर्मराज म्हणून घेतो आणि किती कटकारस्थान करतो मला माहिती ना म्हटलं. दुर्योधनाला त्या युधिष्ठिरामध्ये देखील सज्जन दिसला नाही. उपस्थित असणारे कृपाचार्य भीष्माचार्य द्रोणाचार्य गुरूंमध्ये देखील त्याला सज्जन मनुष्य दिसला नाही महाराज. तो म्हटला या सभेमध्ये एकही सज्जन मनुष्य नाही. का बरं दुर्योधन असा म्हटला? त्याचं कारणच हे आहे कारण तो स्वतः दुर्जन आहे. जो स्वतः दुर्जन आहे त्याला सगळं जगतच दुर्जन दिसतं आणि जो स्वतः सज्जन आहे सज्जन म्हणजे काय सत्संबंधी जन. सत म्हणजे परमात्मा. सद्रूप जो आहे त्याला सगळं जगतच सद्रूप दिसतं. जो भगवत रूप आहे ना त्याला सगळं जगत ब्रह्मरूप दिसतं महाराज. जे जे दृष्टी दिशे तेथे हरी रूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. देव झाले अवघे जन देव झाले अवघे जन देव झाले अवघे जन देव झाले अवघे जन. दोष गुण हरपले दोष गुण समर्पक प्रमाण झालं बरं का महाराज. देव झाले अवघी जन दोष गुण हरपले. जो स्वतः परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेला आहे त्याला सगळं जगत ब्रह्मरूप दिसतं. तुकोबाराय सांगतात हा पारमार्थिक अनुभव आमच्या ठिकाणी आला म्हणून सगळं जगत ईश्वर रूपाने दिसू लागलेलं आहे. म्हणून एक अनुभव आला की सगळे अनुभव आल्यामध्ये जमा होतात. एक भगवान परमात्म्याचा अनुभव आला ना एक भगवत स्वरूपाचं ज्ञान झालं बाकीची ज्ञान घेण्याची गरज पडत नाही. का? कारण हे सगळं जगत भगवान परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. प्रत्येक
पदार्थ प्रत्येक वस्तू जगतातील ही देवापासून निर्माण झाली. अगदी हा जो रुमाल आहे ना बाबा, हा रुमाल सुद्धा देवापासून तयार झालेला आहे असं मी विधान करतो. अगोदर घाम पुसून घेतो मग सांगतो. हा जो रुमाल आहे हा देवापासून तयार झाला आहे. तुम्ही म्हणाल देवापासून कसं काय? हा कशापासून तयार झाला? कापसापासून. बरं कापूस कशापासून तयार झाला? सरकीपासून, बरोबर ना? बरं सरकी कुठं तयार झाली? बरं ते जे कापसाचं बीज आहे कुठं तयार झालं? जमिनीमध्येच ना. जमिनीला काय म्हणतात शास्त्रामध्ये? पृथ्वी म्हणतात. पृथ्वीपासून बीज तयार झालं. बरं पृथ्वी कशापासून तयार झाली? पाण्यापासून तयार झाली. पृथ्वी आपापासून तयार झाली. बरं आप म्हणजे पाणी कोणापासून तयार झालं? पाणी तेजापासून तयार झालं. तेज कोणापासून तयार झालं? तेज म्हणजे अग्नी वायूपासून तयार झाला. वायू कोणापासून तयार झाला? आकाशापासून तयार झालं. बरं आकाश कोणापासून तयार झालं? नभ तुझं माझी खेळे लफी तपी ज्ञानोबराय म्हणतात. हे जे नभ आहे, हे जे आकाश आहे, हे भगवत स्वरूपाच्या लपीतपी खेळतं भगवत स्वरूपामध्ये. हे जे आकाश आहे हे आकाश भगवान परमात्म्यापासून तयार झालं. हे जे मी सगळं सांगितलं ना सोपं करून सांगितलं, पण वेदामध्ये अशी श्रुती आलेली आहे, तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाश संभूतः आकाशात वायुः वायोः अग्निः अग्नेः आपः अद्भ्यः पृथ्वी पृथ्वीभ्यो पृथिव्याः ओषधीः ओषधीभ्यो अन्नम अन्नात पुरुषः. म्हणजे या जगातातला कुठलाही पदार्थ घ्या, त्याचं जर आपण कारण 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 पाहत 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 गेलो तर प्रत्येकाचं कारण भगवान परमात्माच आहे. म्हणून एक भगवान परमात्मा जाणला ना, बाकीच्या गोष्टी जाणण्याची गरज पडत नाही. तुकोबाराय सांगतात आम्ही हेच केलं, भगवान परमात्म्याला जाणून घेतलं, त्या देवाचा अनुभव आला आणि त्या एका अनुभवाने सर्व प्रकारचे अनुभव सिद्ध झाले. अनुभवे अनुभव अवघाची साधिला तरी स्थिरावला मन ठाई. हे सगळं तुकोबाराय कसं घडलं? तुकोबाराय सांगतात पिटोनिया मुसे आला अलंकार दग्धते असार होनिया. आपणा सर्वांची मी क्षमा हे मागतो, मला यायला उशीर झाला. म्हणजे मी पहिली चूक केली, दुसरी चूक करणार नाही. एखादा नोकर कामावर उशिरा येतो, उशिरा आल्यानंतर मग उशिरा काम करून जायला पाहिजे का नाही? आणि लवकरच काम करून निघाला. त्या ऑफिसरने विचारलं का रे उशिरा आलास? ते आलास आणि वेळ व्हायच्या अगोदरच 10 मिनिटं चाललास. तो म्हटला पहिली जी चूक केलेली आहे ती दुसरी करणार नाही, म्हणून मी धावतेप्रमाणे घेतोय बरं का. नाही तर या ठिकाणी सुंदर भजनी मंडळी आहेत. म्हणजे मुळात आपलं जे फळा संस्थान आहे हेच खूप गाजलेलं आहे. आळंदी असेल, पंढरी असेल, या ठिकाणी आम्ही अनेक वेळा कीर्तन प्रवचन ऐकायला आलो. तुमच्या सर्वांच्या चाली मृदंग सगळ्यांचं ऐकलेलं आहे, म्हणून हे धावतो मी चिंतन करतोय. तुकोबाराय सांगतात आमच्या जीवनामध्ये ही जी स्थिती घडली, प्रक्रिया घडली, कशी घडली? पिटोनिया मुसे आला अलंकार. याच्यासाठी तुकोबारायांनी उदाहरण दिलेलं आहे अलंकाराचं. आपल्याकडे जर सोनं असेल आणि त्या सोन्यापासून जर आपल्याला अलंकार करायचा असेल तर आपण सोनाराकडे जातो, सोनं त्याच्याकडे देतो आणि त्याला सांगतो अशा अशा प्रकारचा अलंकार करून दे. मग सोनार काय करतो? ते सोनं घेतो आणि भट्टीमध्ये टाकतो. भट्टीत टाकलं की त्याच्यातला हिणकस पदार्थ निघून जातो, हिणकस भाग निघून जातो. त्याप्रमाणे संत महात्मे आम्हाला भट्टीमध्ये टाकतात. कोणत्या भट्टीमध्ये टाकतात? साधना रूपी भट्टीमध्ये टाकतात. मग साधना रूपी भट्टीमध्ये टाकल्यानंतर वारी करून घेतात, पंढरीची पायी वारी करून घेतात, काकडा करून घेतात, भजन करून घेतात, हरिपाठ करून घेतात, कीर्तन करून घेतात, सगळी परमार्थाची साधना करून घेतात. आणि या साधना रूपी भट्टीतून आमच्या ठिकाणी असणारा जो हिणकस भाग आहे, हिणकस भाग म्हणजे कोणता? विकार. हा जो विकार रूपी हिणकस पदार्थ आहे तो नाहीसा होतो. आणि मग संत महात्मे विचारूपी हातोडी हातात घेतात आणि आम्हाला ठोकतात. आणि ठोकून ठोकून, तुका म्हणे साधू बोले खर गधार, ठोकून ठोकून अलंकार अवस्था प्राप्त करून देतात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो विठोबा
होते आणि या अलंकार स्थितीमध्ये जीवनामध्ये नुसता आनंदच आनंद आहे. कुठल्याही प्रकारचा आता द्वैत शिल्लक राहिलेला नाही. एकची उरले कायावाच्या मना आनंद भुवना माझी त्रयी. मनुष्याच्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त होतं ते कशामुळं? त्याच्या ठिकाणी असणाऱ्या द्वैतामुळं. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगतो, दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. दुसरेपणा आला, भेदभाव आला की दुःख आलं. खरं म्हणजे जीवाच्या ठिकाणी विचारसागर ग्रंथामध्ये 5 प्रकारचे भेद सांगितले आहेत. जीव जीवाचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, जड जडाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे. हे 5 प्रकारचे भेद जीवाच्या ठिकाणी अगोदरच आहेत. हे 5 प्रकारचे भेद असताना पुन्हा माणसं काही भेद तयार करतात. प्रांत भेद, भाषा भेद आणि सगळ्यांच्या आवडीचा जाती भेद. माणसं खुशाल विचारतात, हो जात कोणती तुमची? माळ घातलेली माणसं विचारतात, महाराज किती वाईट आहे, किती परमार्थाला ओंगळपणा आलाय. परमार्थ करणाऱ्या माणसाने महाराज या गोष्टीचा विचार करू नये. हे जाती भेदाचे सगळे जे प्रकार आहेत, संत महात्म्यांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वीच या जाती भेदांना, सगळ्या भेदभावांना मूठ माती दिली आणि मेळविली मांदी वैष्णवांची. आणि सगळ्यांना घेऊन महाराज त्या ठिकाणी सगळ्यांना काला वाटला. एकची टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळांसी लाह्या वाटी. कोण लाह्या वाटतंय? माझा ज्ञानराज ज्ञानेश्वर महाराज काला वाटतायत. एक टाळी झाली, आता दुसरेपणा शिल्लकच राहिला नाही. तेव्हाच त्यांनी अद्वैत स्थिती प्राप्त करून दिली संप्रदायाला. आणि त्या संप्रदायातले कीर्तनकार, वारकरी तारीख घेताना विचार करतात, महाराज खूपच विचित्र स्थिती आहे. खरं म्हणजे असा विचार वारकरी संप्रदायामध्ये, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा जो नाव घेतोय, त्याने आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचा कधीच विचार करू नये. वैष्णवांची याती तुकोबारांचे खूप सुंदर अभंग आहेत. मला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही, पण वारकऱ्याच्या जीवनामध्ये कधीच असा विचार येऊ नये. आणि ज्या दिवशी भेदभावाचा, जाती भेदाचा विचार येईल, त्या दिवशी आपल्या गळ्यातली माळ काढावी आणि बाजूला ठेवावी. कारण हा वारकरी संप्रदाय एवढा श्रेष्ठ आहे महाराज, सगळ्यांना एकत्र करणारा हा संप्रदाय आहे. बाकीची जी सगळी व्यासपीठ आहेत ना, ही समाजाला विभागणी करणारी आहेत, समाजामध्ये भेद पसरविणारी आहेत. पण हा वारकरी संप्रदाय असा आहे, सगळ्यांना एकत्र आणणार आहे. अलीकडे माणसं स्मशानभूमीमध्ये पार्टी वाईज बसतात. स्मशानभूमीमध्ये जर बसले ना, आता स्मशानभूमीमध्ये दुखवटा पाळला पाहिजे का नाही, त्या ठिकाणी सुद्धा माणसं पार्टीवर बसतात. बाहेर सगळं द्वैत भरलेलं आहे, सगळा भेदभाव भरलेला आहे. हाच एक धर्म मंडप असा आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचा. या ठिकाणी जाती भेदाला कुठल्याही प्रकारचा थारा नाही. विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आता द्वैत कसलंच शिल्लक राहील नाही. एक अद्वैत अवस्था प्राप्त झाली. एकची उरले काया वाचा म्हणा. तुकोबारांच्या जीवनातील एक सुंदर प्रसंग आहे. तुकाराम महाराज भजन करण्यासाठी कधी भंडारा डोंगरावर जात असायचे, कधी घोराडो डोंगरावर जायचे, कधी भामचंद्र डोंगरावर जायचे. आपण ही डोंगर पाहिले असतील. भंडारा डोंगर सगळ्यांनी पाहिलेला आहे. भामचंद्रावर सगळेजण गेले नसतील, घोराड्यावर देखील गेले नसतील. ही जी 2 डोंगर आहेत, देहू गावापासून जवळजवळ 15-15 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. भंडारा डोंगर सगळ्याला माहिती, त्या ठिकाणी बस जाते म्हणा, वाहनं जातात. एवढ्या दूरवर तुकाराम महाराज भजन जायचे भामचंद्रावर. कशासाठी? कारण एकांतातलं जे भजन आहे ना, ते सर्वोत्कृष्ट भजन आहे, सर्वश्रेष्ठ भजन आहे. हे जे लोकांतातलं भजन आहे ना, हे श्रेष्ठच आहे, वादच नाही. लावणे मृदंग श्रुती टाळ घोष. परंतु या भजनामध्ये कदाचित विक्षेप होण्याची शक्यता आहे. पकवाज उतरला, चाल स्वरातून गेली, प्रमाण चुकीचं झालं, एक विक्षेप होण्याची शक्यता आहे की नाही. परंतु एकांतातलं जे भजन आहे, वेडेवा कुडे गाईन परी तुझाची म्हणवीन, थेट परमात्म्याबरोबर संवाद साधणार. म्हणून तुकोबारांसारखे महात्मे एकांतामध्ये जाऊन भजन करायचे. एका शेतकऱ्याने पाहिलं, तुकाराम महाराज एवढ्या दूरवर जातात भजनासाठी, बहुतेक करून एकांतासाठी जात असावेत. विक्षेप होऊ नये म्हणून. काय महाराज, भजनामध्ये विक्षेप करणं हे फार मोठं पाप आहे. भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनामध्ये जर विक्षेप झाला, तुकोबाराय सांगतात, ते आमच्यासाठी मरणच आहे. मग कोणतंही विक्षेप असू द्या,
म्हणून तुकोबाराय एवढ्या दूर जायचे. शेतकऱ्यांनी पाहिलं, महाराज माझ्या शेतीमध्ये कुणीही तुम्हाला विक्षेप करणार नाही, कुठल्याही प्रकारचा तिथं तुम्हाला कुणी बोलायला येणार नाही, एकांत आहे, तिथं भजन करत जा, तुम्हाला त्या ठिकाणी भजनाला समाधान वाटेल, एकांत चांगला आहे, आणि मोबदल्यामध्ये मी काही धान्य देईल, माझ्या शेतीचंही राखण होईल. तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रे मला काही तुझं धान्य नको, मला भजनच करायचंय. डोंगरावर काय आणि तुझ्या मळ्यामध्ये काय, भजन करायचंय. तुकाराम महाराज दुसऱ्या दिवसापासून त्याच्या मळ्यामध्ये भजन करू लागले. 7-8 दिवस झाले भजन महाराज करतायत. म्हणून शेतकरी 8 दिवसानंतर आला, पाहिलं शेतीचं सगळं राखण महाराजांमुळे होतंय, महाराजांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. काय द्यायचं? शेतामध्ये एका बाजूला थोडासा ऊस होता, ऊस मोरडा, एक ऊसाची मुळी बांधली आणि महाराजांना सांगितलं, महाराज हा ऊस घेऊन जा, तुमच्या मुलाबाळांना खायला होईल. महाराजांची परिस्थिती तशी हालाक्याचीच होती. तो ऊसाची मुळी महाराजांनी खांद्यावर घेतली, एका हातामध्ये विणा आहे. भजन करत 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 तुकोबाराय देहू गावाच्या दिशेने चालू लागले. देहू गावाच्या वेशीवर लहान लहान मुलं खेळत होती. त्यांनी पाहिलं तुकाराम महाराज आलेले आहेत आणि त्यांच्याजवळ ऊसाची मुळी आहे आणि सगळी मुलं महाराजांकडे धावली. महाराज किती तुकोबारायांचा गोड स्वभाव असेल, त्यांना कसला संकोच वाटला नाही. सगळेजण ऊस ओढतायत, महाराज म्हणतात घ्या घ्या घ्या, सगळेजण ऊस ओढतायत. महाराजांनी तसंच त्यांना ऊस घेऊ दिलं, कुठला प्रतिकार केला नाही. 4 ऊस राहिली. महाराज 4 ऊस घेऊन पुढच्या चौकात गेली. पुढच्या चौकामध्ये 3 मुलं आली, तिघांनी एक एक ऊस ओढला. खाली किती राहिला? 1 ऊस. एका मुळीतला एकच ऊस शिल्लक राहिला आणि तो 1 ऊस घेऊन महाराज घरी आले. घरी आल्यानंतर महाराजांची मुलगी, महाराजांचा मुलगा, मुलगी म्हणते मला ऊस पाहिजे, मुलगा म्हणतो मला ऊस पाहिजे, आणि त्यांचं ते भांडण लागलं. ते भांडण जिजाबाईंनी पाहिलं. जिजाबाईंनी विचारलं, महाराज शेतकऱ्याने एकच ऊस दिला होता का? तुकोबाराय सत्यवादी. तुकोबारायांनी सांगितलं 1 ऊसाची मुळी दिली होती. मग मात्र जिजाबाईंचा पारा चढला. 1 ऊसाची मुळी शेतकऱ्याने दिलेली आणि महाराज घरी खुशाली 1 ऊस आणतायत. अहो महाराज एक तरी ऊस कशाला घरी आणायचा? तुकोबारायांनी सांगितलं ऊस आणला नाही, ऊस ओढणारी मुलं संपली म्हणून ऊस राहिला, आणि राहिला म्हणून आणला. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा बाहेरचा मुलगा आहे, आपला हा घरचा मुलगा आहे, असा भेदच त्यांच्या ठिकाणी नाही. सगळी अद्वैत स्थिती प्राप्त झाली. महाराज पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रुक्माई, देवाशिवाय दुसरं काय आहे, ही त्यांची भूमिका आहे, ही त्यांची अद्वैतानुभूती. तुकोबाराय सांगतात आता द्वैत शिल्लक राहिलेलं नाही, एकची उरले काया वाचा म्हणा. आणि या अद्वैत स्थितीने आता जीवनामध्ये नुसता आनंदच आनंद आहे. आता कुठल्याही प्रकारचं दुःख शिल्लक राहिलेलं नाही. आत आनंद आहे, बाहेर आनंद आहे, या बाजूला आनंद आहे, या बाजूला आनंद आहे, मागे आनंद आहे, पुढे आनंद आहे. आनंद कोंदला मागे पुढे का सुखाचे व्यवहारी, सुख लाभ झाला, सगळा आनंदच आनंद आहे. आता आमच्या जीवनामध्ये दुःख स्वप्नाला देखील नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, त्यांचे वर्म तू आम्हा पासी, सुखी राहिलासी प्रेमाची आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ, नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती. आता जीवनामध्ये दुःख, चिंता, भीती, द्वैत कसलं शिल्लक राहिलं नाही, नुसता आनंदच आनंद आहे. आणि या द्वैतानुभूतीने सगळ्या जगाला त्रस्त करून सोडणारा संसार, त्या संसारावर आम्ही विजय मिळवला. हाच भाव तुकोबाराय शेवटच्या चरणातून आम्ही जिंकिला संसार, तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार. ओनी किंकर विठोबाचे
तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार होणी किंकर विठोबाचे. अगदी 5 मिनिटामध्ये याचा भाव सांगतो आणि समारोप करतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही संसाराला जिंकलं. आता तुकोबारायांनी संसाराला कसं जिंकलं आणि त्याही अगोदर संसार म्हणजे काय याचं विस्ताराने चिंतन करणार नाही, अगदी थोडक्यात सांगतो. संसार आपण कशाला म्हणतो? एक सामान्यपणे आपण संसाराची व्याख्या काय केली आहे? कशाला म्हणतो आपण संसार? बायका पोरं यांना आपण काय म्हणतो? संसार म्हणतो, बरोबर की नाही? संसार संसार म्हणजे काय? बायका पोरं, गुरं ढोरं, शेती बाडी, गाडी बंगला, नोकर चाकर, या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो? संसार म्हणतो. पण संत महात्मे या भौतिक गोष्टींना संसार म्हणायला तयार नाहीत. जर याला संसार संतांनी म्हटला असता तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं नसतं, घरदार ओखटे तेजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड, आणि म्हणून आसोनी संसारी जीवे वेगू करी सुखे करावा संसार. याला संसार संत महात्म्यांनी म्हटलेलं नाही. एक प्रकारची ही व्यवस्था आहे, आपल्या परमार्थासाठी ही सगळी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेने आपल्याला ही पारमार्थिक अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे. मग संसार म्हणजे काय? काम क्रोध सो संसार. तुकोबारायांनी अर्ध्या चरणामध्ये संसाराची व्याख्या केली हिंदुस्थानी प्रकरणातील अभंगामध्ये. काम क्रोध सो संसार. काम क्रोध लोभ मद मत्सर हे जे विकार आहेत ना, हाच खरा संसार आहे. आणि या विकारावर तुकाराम महाराजांनी विजय मिळवला. तुकोबारायांनी कामावर विजय मिळवला, तुकोबारायांनी क्रोधावर विजय मिळवला, तुकोबारायांनी लोभावर विजय मिळवला. छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवला, तुकोबारायांनी विनम्रपणे तो नाकारला, म्हणजे तुकोबारायांनी लोभावर विजय मिळवला. तुकोबाराय एकांतामध्ये असताना गावातील कुटाळखोर लोकांनी एका स्त्रीला पाठवलं. तुकोबारायांची भाषा काय आहे? पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची जाई व तू माते न करी सायास. म्हणजे काय हो? तुकोबारायांनी कामावर विजय मिळवला आणि त्याच प्रकारे तुकोबारायांनी क्रोधावर देखील विजय मिळवला. तुकोबाराय दररोज भजन करायचे देहू गावामध्ये. जो आता सभा मंडप आहे, विना मंडप जो आहे मुख्य मंदिरातील, त्या ठिकाणी तुकोबाराय दररोज कीर्तन करत असायचे आणि त्या कीर्तनाला दररोज गावातील एक कीर्तनकार बुवा येऊन बसत असायचे. खरं म्हणजे तुकोबारायांची कीर्तन ऐकूनच ते कीर्तनकार झाले होते. तुकोबारायांचे कीर्तन ऐकूनच कीर्तनकार झालेले. तुकोबारायांच्या कीर्तनातली टाच न काढायची, तुकोबारायांनी नवीन प्रमाण दिली की शोधून काढायची, गाथ्यात पाहायची, पाठ करायची आणि कीर्तन करायची. म्हणजे तुकोबारायांची कीर्तन ऐकून कीर्तनकार झालेले तरी सुद्धा तुकोबारायांचा द्वेष करायची. बरीच माणसं अशी असतात, आपलंच ऐकतात, आपलंच सांगतात आणि आपलाच द्वेष करतात. आपल्याच गाडीत फिरून दुसऱ्याचा प्रचार करणं हे जसं तसं. बरीच माणसं आपल्या अवतीभोवती असतात पण आपला द्वेष करतात. तुकोबारायांच्या दररोज समोर कीर्तनला बसायचे पण तुकोबारायांचा द्वेष करायचे. त्यांना असं वाटायचं या गावात मीच एकटा कीर्तनकार असलो पाहिजे. तुकोबारायांची चुकून एकदा म्हैस त्याच्या धानाला पडली आणि महाराज ती म्हैस आणायला तुकोबाराय गेले. तेवढंच ते काही एक कारण, आणि त्या मंबाजी बुवाने तुकोबारायांना काट्याच्या काट्याने मारलं. तुकोबाराय रक्तबंबाळ झाली. सगळ्या गावाने हळहळ व्यक्त केली. तरी तुकोबारायांनी संध्याकाळी कीर्तन सोडलं नाही. तशाही अवस्थेमध्ये संध्याकाळी कीर्तनाला तुकोबाराय उभे राहिले. चाल झाली, अभंगाला चिंतनाला सुरुवात करणार तेवढ्यात तुकोबारायांच्या लक्षात आलं मंबाजी बुवा दिसत नाहीत. तुकोबाराय म्हटले हो, ते पक्वाजांना म्हटले तुमच्या घराजवळच त्यांचं घर आहे ना, येताना त्यांना घेऊन आले नाही का तुकोबाराय? तुकोबाराय म्हटले त्यांना. ते म्हटले सगळे टाळकरी म्हटले तुकोबाराय कशाला त्यांचं नाव काढताय, तसाच मरू द्या तिकडे, काय गरज आहे त्याची. तुकोबाराय म्हटले हे पहा, त्यांनी माझ्यावर रुसावं पण हरिकथेवर रुसू नये. तुकोबारायांनी तसाच त्या ठिकाणी विना दिला. तसं तुकोबाराय म्हटले अजून 1-2 अभंग घ्या, भजन करा, मी मंबाजी बुवांना घेऊन येतो. तुकोबाराय निघाले, त्याच्या घरी गेले. हा मंबाजी बुवा 2-4 गोदड्या पांघरून झोपी गेला होता. त्याला थंडी ताप भरला होता. तुकोबाराय गेले, त्याच्या बाजेवर बसले, हळूच गोदडी काढली. मंबाजी बुवांनी पाहिलं तुकाराम महाराज आलेत, डोळे मिटून घेतले लगेच. तुकोबाराय म्हणतात मंबाजी बुवा माझ्यावर रुसा, माझा राग करा काय असेल तो, पण हरिकथेचा राग करू नका. काय चुकलं असेल ते मला माफ करा, मला काय करायची असेल तर अजून शिक्षा करा, पण कीर्तनाला सोडू नका, कीर्तनावर रुसू नका. हे पहा मंबाजी बुवा तुम्हाला मारण्याची सवय नाही म्हणून तुमचे हातपाय दुखत असतील, मी ते दाबून देतो. आता त्याला मारण्याची सवय नाही, तुकोबारायांना काय मार खायची सवय आहे का? पण ही तुकोबारायांची विनम्रता आहे महाराज.
तुकोबारायांनी त्याचे हातपाय दाबले आणि त्याला कीर्तनाला घेऊन आले. म्हणजे काय, तुकोबारायांनी क्रोधावर विजय मिळवला. काट्याच्या काट्याने मारलं होतं मंबाजी बुवाने. तुकोबारायांनी नुसतं नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं असतं वक्र दृष्टीने, त्याला लाकडं गोळा करायची गरज पडली नसती, तिथंच भस्मसात झाला असता. पण बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे, तुकोबारायांची भाषा आहे. क्रोधा हातून आजी सोडविली रे, तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबारायांनी क्रोधावर विजय मिळवला, तुकोबारायांनी लोभावर विजय मिळवला, तुकोबारायांनी कामावर विजय मिळवला. म्हणून तुकाराम महाराजांची ही भाषा आहे. तुका म्हणे आम्ही जिंकिला संसार, होणी किंकर विठोबाची. अनुभवे अनुभव अवघाची साधिला, तरी स्थिरावला मन ठाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अनुभव अवघाची साधिला, तरी स्थिरावला मन ठाई. अनुभवे अनुभव अवघाची साधिला, तरी स्थिरावला मन ठाई. यथामती यथावकाश या जगद्गुरु तुकोबारायांच्या अद्वैतपर प्रकरणातील अभंगावर तोडकं मोडकं चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चिंतन केलं आहे हे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुजनांचा आहे. या ठिकाणी परमार्थातील बरीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आहेत. आपल्या श्री संत मोतीराम महाराज संस्थानवरील सर्व गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महाराज जे आहेत, मोतीरामजी महाराज, शिवाजी महाराज, मृदंगाचार्य दोन्ही, धीरज महाराज, अमोल महाराज, उत्कृष्ट साथसंगत आपण सर्वांनी केली. या परिसरामध्ये प्रथमतःच माझं येणं घडलं. आज आपला सप्ताहाचा 5वा दिवस असल्यामुळं मी हा अभंग घेण्याचा प्रयत्न केला. जर अगोदर असं तर संत प्रकरणातील अभंगावर चिंतन केलं असतं. 5वा दिवस आहे म्हटल्यानंतर मग अद्वैत प्रकरणातील, नंतर उपदेश प्रकरणातील आणि मागणी परंकाला अशी एक आपल्याकडे अलिखित स्वरूपाची त्या ठिकाणी नियमावली पाहायला मिळते. म्हणून मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी या परिसरामध्ये श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपेने भगवत भक्ती चांगल्या पद्धतीने, चांगल्या श्रद्धेने घडते आहे. आपल्या परिसरातील बरेच विद्यार्थी आमच्या संत श्री तुकोबाराय गुरुकुल दिहू गाथा मंदिर या ठिकाणी शिकत असतात. आपल्या जवळचे आता सुटलेले विद्यार्थी मोहन यादव, ते आमच्या गुरुकुलला होते. 7 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या ठिकाणी आता ते एका शाळेवर शिकवत आहेत. आमच्या गुरुकुलमध्ये ही एक चांगली फार मोठी सुवर्ण संधी आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं कीर्तन प्रवचन आध्यात्मिक शिक्षणही पूर्ण होतंय आणि बरोबर शालेय शिक्षणही. जरी एखाद्याला इकडं रुची नसेल, यशस्वी नाही झाला, तर त्यातला भौतिक ज्ञान झाल्यामुळं, भौतिक डिग्री त्याच्याजवळ असल्यामुळं तो शिक्षक म्हणूनही त्या ठिकाणी काम करू शकतो. आपण बाबांची अनेक वेळा संस्थांवर कीर्तन ऐकलेली असल्यामुळं मी काही विस्तार रूपाने सूचना देत नाही. या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. ही सगळी झालेली कीर्तन सेवा भगवान विश्वेश्वर महादेवांच्या चरणी समर्पित करत असताना, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घे यावे हे तुमते, भिनमे तो असे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती, विठ्ठल जय जय.